नमस्कार, मी रोशना कदम रोशनाज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे। आज आपण मेथीची भाजी सिंपल आणि चवीला अप्रतिम अशी रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे। तर इथे मी एक जोडी मेथी नीट करून घेतलेली आहे, तर ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्यानंतर इथे बारीक चिरून घ्यायची आपल्याला मेथी। तर अशा पद्धतीने मी मेथी चिरून घेतलेली आहे। तर भाजीसाठी लागणारं साहित्य बघूया। तर मी इथे कांदा चॉप करून घेतलेला आहे आणि इथे मिरच्या घेतलेल्या आहेत, एक 2 मिरच्या घेतलेल्या आहेत। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता। तर रफली चॉप करून आपल्याला मिरच्या घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपण मेन यामध्ये जो इन्ग्रेडियंट आहे तो आहे लसूण। तर लसूण 5 ते 6 पाकळ्या ठेचून घ्यायचा आहे आपल्याला। ठेचल्यानंतर त्याचा फ्लेवर छान येतो। तर अशा पद्धतीने भाजीला लागणारं साहित्य तयार आहे। तर इथे कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे। त्यामध्ये प्रथम लसूण, मिरची आणि कांदा फोडणीला टाकलेला आहे। थोडासा परतून घ्यायचा आहे। कांदा थोडासा सॉफ्ट झाल्यानंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेली मेथीची भाजी टाकून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने भाजी टाकून झालेली आहे। तर थोडंसं परतून घ्यायचे आहे आपल्याला। तर थोडीशी भाजी परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत। तर पालेभाजीमध्ये मीठ टाकताना थोडं जपूनच टाकायचं आहे। स्टार्टिंगला कमी टाकायचं आहे, नाहीतर भाज्या खारट होऊ शकतात। तर एक अर्धा चमचा मी इथे मीठ टाकलेलं आहे। मीठ टाकल्यानंतर परत एकदा आपण भाजी परतून घ्यायची आहे। एक 2 मिनटं वाफ काढायला ठेवायचं आहे। तर इथे मी भाजीसाठी कच्चे शेंगदाणे एक मूठभर घेतलेले आहेत। ते जाडसर कुटून घ्यायचे आहेत। मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत, जाडसर कूट हवा। तर इथे भाजी आपली वाफ आलेली आहे। भाजीमध्ये पाणी न वापरता आपण ही वाफेवर शिजवायची आहे। तर आता यामध्ये आपण वाटलेला शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहोत। एक 3 ते 4 चमचे आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे। शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं आहे। एकजीव मिक्स करून घ्यायचं। एक 2 मिनटं परतून झाल्यानंतर परत एकदा आपल्याला 5 मिनटं झाकण ठेवून आपल्याला हे भाजीला वाफ काढून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने आपली भाजी मिक्स करून झालेली आहे। एक 5 मिनटं आपण झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहोत। तर जर मेथीची भाजी तिथे आपण पाणी न वापरता बनवलेली आहे। जर मेथी कडू वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये एक अर्धी वाटी दूध वापरू शकता। दुधामुळे मेथीचा कडवटपणा निघून जातो। कधी कधी मेथीची भाजी कडवट ही भेटते, तर तशी असेल तर तुम्ही त्यामध्ये दूध वापरा। तर अशा पद्धतीने भाजीला आपल्या 2 मिनटं वाफ काढून झालेली आहे। अशा पद्धतीने मेथीची भाजी सिंपल आणि चवीला अप्रतिम अशी लागते, तयार आहे। तर टिफिनसाठी मेथीची भाजी तयार आहे। रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।